दिंडी किती वर्षापासून जाते तुमच्या गावात? तिसऱ्या वर्षामध्ये काय अनुभव आहे तुम्हाला? तुम्ही 3 वर्ष गेले का? मी पहिलीच वेळेस. बरं, कसं वाटते? पाय वगैरे थकवा वगैरे नाही, काहीच नाही. नामस्मरणाच्या गजरामध्ये याचे जातात. तुमचं नाव काय? अच्छा, बरं, काय वाटतंय आज? थकावट काही वाटते तुम्हाला? काहीच नाही, आनंद झाला. बरं, मुलं वगैरे वाट बघत असतील बरं? नाही, काही चिंता नाही. काही चिंता नाही. फक्त गजाननाची मुली, गजानन महाराजांची मुली आहे. आपण फक्त ह्या ताई नाही म्हणतात, पण आपण त्यांना बोलतात. बरं, काऊन बोलायची इच्छा का नाही तुम्हाला? काही इच्छा आहे. मग देवांनी चांगलं मुख तुम्हाला दिलेलं आहे आणि भजन सुद्धा म्हणतायत, काय सुद्धा करतात. काय सांगणार आज गजानन महाराजांच्या कृपेने? गजानन बाबांनी सांगणारे आम्हाला दरवर्षी बलवत राहा. दरवर्षी बलवत राहा. का बलवत राहा? कशामुळे? की त्यांना जो आनंद आहे, धार्मिक आध्यात्मिक क्षेत्रामधली जी गोडी आहे. आता ह्या ताई आहे, वयस्कर आहे. तुमचं वय काय? 50 वर्ष. 50 वर्ष असताना सुद्धा पाहिजे आहे. बरं, महिलांसाठी तर अर्ध तिकीट केलेलं आहे सरकारने. मग तुम्ही एसटीने का जात नाही? आम्हाला आवडी चालायची. आवड आहे चालायची? पाय वगैरे दुखत नाही का? काहीच नाही दुखत आपलं. बरं, घरचे लोक काही म्हणतात का? काहीच नाही म्हणत आपली. काही म्हणत नाही. मला काही म्हणत नाही. सगळं सांगायचे आपल्या. सगळं सांगत आहे त्यांच्या. आता हे आपलं नाव? बरं, कसं वाटतं आज चाललंय? बरं, किती वर्षापासून जात आहे? पहिल्याच वेळेस चालले. पहिल्याच वेळेस चाललंय का? आधी किती वर्षापासून जाता? 3रं वर्ष. 3रं वर्ष झालं. किती वय तुमचं? 50-60. बरं, काही थकवा गिकवा काही नाही? काही गोळी गिळी काही जेवण? मित्रांनो, हीच आहे ती भक्ती आणि भक्तीच्या या अथांग सागरामध्ये ते जात आहेत. बाई, तुमचं नाव काय आधी? बरं, कशाला चाललं तुम्ही गजानन महाराजांची? कशासाठी? पण काय मागणार तिथं? चांगलं मागायचं. बरं, शेतात काम करताय का? शेतात काम करताय का? बरं, काय शेतात काम केल्यानंतर तुमचे हातपाय दुखत असतील, मग आता चालताना हातपाय दुखत नाही? नाही दुखत. काहीच नाही. काहीच नाही. मित्रांनो, अशा पद्धतीचं वातावरण आहे आणि हे सर्व आनंदमय या ठिकाणी वातावरणामध्ये हे त्या ठिकाणी जात आहेत. मॅडम, आपलं नाव काय? बरं, किती वर्गात जात आहे? 12वी. मित्रांनो, कॉलेजची विद्यार्थिनी आहे, पण तिला ओढ लागली आहे गजानन महाराजांच्या कुठेतरी दर्शनाची. बरं, का दर्शनाला चाललात तुम्ही? मम्मी पप्पा सगळेच चांगले. अच्छा का? बरं, घरामध्ये धार्मिक वातावरण आहे? हो. बरं, काय सांगाल की बुवा भारतीय संस्कृती आध्यात्मिकांचे जे धडे आहेत ते धडे या ठिकाणी घ्यायला पाहिजे मुलींनी? पाहिजे, कारण त्याच्यामुळेच आता आम्ही चाललो म्हणून आमच्या मुळे काही बाकीच्या मुली बी त्याच्याकडं. बरं, अभ्यासावर काही परिणाम नाही. काहीच नाही. बरं, मग सर म्हणतात तुम्ही शाळेत नाही आलात, मग नाही सर, काहीच तसं काही नाही, त्यांची परवानगी घेतली. मित्रांनो, अशा पद्धतीचं मुली सुद्धा या ठिकाणी या दिंडीमध्ये सहभागी झाल्या. हे सर्व केलं या ठिकाणी आरती करायच्या माध्यमातून. तुमचं नाव काय? बरं, असं वाटतं तुम्हाला आज? बरं, काय पायही दुखून आहे का? काहीच नाही. पहिली बार आलेले आहेत ते, पण पायही काहीच नाही. बरं, पाय काय न दुखण्याचं कारण काय? किलोमीटर चालायचं जेव्हा येतो, पण आता काहीच नाही. ही आहे खरी परिस्थिती, कारण गजानन महाराजांची ओढ त्यांना लागलेली आहे. बरं, काय सांगण्यात कोणतं तुम्ही भजन वगैरे कोणतं म्हणताय? मित्रांनो, गणगण गणात पोते, गणगण गणात पोते हा जो मंत्र आहे तो मंत्र म्हणत म्हणत या ठिकाणी ते शेगावला जात आहेत. ही सर्व मंडळी ग्रामीण भागातली आहे, कष्टकरी आहेत, परंतु त्यांना ओढ लागलेली आहे धार्मिकतेची. काय सांगतात? कसं वाटतंय? चांगलं वाटतंय? काय वाटतंय तुम्हाला? देवाला काय मागणं घालताय? काहीच नाही, फक्त देवाला बरोबर. विठ्ठलाची काही वारी वगैरे केलेली आहे? करेल, पण पायी केली. पायी केली? एसटीने केली का? दोनदा केली. दोनदा केली. काय मागणं घातलेलं आहे विठ्ठलाला तुम्ही? काही काहीच नाही मागायचं. सगळ्यांना सुखात ठेव, असं सुखात ठेव. मित्रांनो, अशा पद्धतीत तब्येत सुद्धा चांगली राहू दे आणि सगळ्यांना आनंदी ठेव, अशा पद्धतीचं वातावरण आहे. असून जमणार नाही तो कॅमेरा. तुमचे लोक म्हणतात तुमच्या गावातले, काय म्हणताय? कसं वाटतंय? चांगलं वाटतंय? बरं, गजानन अनेक या ठिकाणी या अनुभूती या ठिकाणी आलेली आहे. नाव काय? बोला. शांताबाई आहेत त्या. शांताबाईची वेगळी आणि ही शांताबाई वेगळी. ही धार्मिक शांताबाई आहे, गजानन महाराजांची भक्त आहे, आणि पण ती शांताबाई वेगळी आहे बरं का. पण आज या ठिकाणी ते गजाननांची त्यांना उडी लागलेली आहे, त्याच्यामुळे ते भोकर ते शेगाव या ठिकाणी ते वारी करतायत. कारण मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की भारत हा एक भारतीय संस्कृती जपल्या गेली पाहिजे आणि आध्यात्मिक धार्मिकतेचे जे धडे आहेत ते धडे सुद्धा आपण घेतले गेले पाहिजेत.
कारण आपण बघतोय शिस्तीमध्ये दिंडी आहेत. याला म्हणतात शिस्त. वारकऱ्यांची शिस्त कशी आहे?